वाद काय तुमचा? वाद तिथे रस्ता आहे, तर रस्त्यासाठी ते चर्चचा रस्ता आहे आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती, पण यांनी जबरदस्ती आम्ही हँडओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही, डायरेक्टली आल्याने भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमची परमिशन, ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय डायरेक्टली आल्या, आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले. तर ते म्हणे तुम्ही कोण आहे, तुमचं काय संबंध आहे, तुम्ही कशाला आल्या, तुम्ही ट्रस्टीला बोललो. अरे ट्रस्टीचं आमचंच आहे जागा, ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते, ती कॉमन आहे. प्रसन्न ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही नसतं. माझं नाव प्रतीक्षा शिंदे. त्याला लाता बुक्क्यांनी मारले, त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली, तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचं पूर्ण गाल सुजलेला आहे. लहान लहान मुलांना धक्का दिलाय, बायकांना सुद्धा धक्का दिलाय. असं कधी करतात का? सकाळी माहीत पडलं का तिथे काय भूमिपूजन होणार आहे आणि ती जागा आमची जागा आहे, ट्रस्टीची, आवर लेडी ऑफ लूज चर्चची आहे. तर आम्हाला काय विरोध नाही, रस्त्याचा काय विरोध नाही. आम्ही इतकंच आमदारला बोलत होतो की आम्हाला एक पत्र दे, आम्ही त्याच्यावर चर्चा करून तुम्हाला काय पाहिजे त्याचे एनओ द्या, कारण आम्हाला FSI पाहिजे होतं. पण ते विदाउट एनी नॉलेज काय नाही, आम्हाला काय माहिती डायरेक्ट भूमिपूजन केले. तर आमची ट्रस्टी सर्व कॅथलिक ट्रस्ट आहे, तर सर्व आले विचारलं का असं कसं तुम्ही डायरेक्ट जातात, जबरदस्ती का करतात. मग त्यांनी काय केलं, त्यांची माणसं नाही, संदीप तांबे आणि त्याची माणसं, ते लहान पोराला मारलं, लेडीज धक्का दिला. तुम्ही पुढे गेलं, मला पण धक्का मारला, डोळ्यावर मारला, माझं साथीवर मारलं, माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नाही. मग नंतर आणखी दोघं त्यांना जबरदस्ती धक्काबुक्की केली. म्हणजे आम्हाला काय विरोध नाही रस्ता द्यावा, त्याला आम्हाला प्रॉपर चॅनलने जायचं होतं. सर्व भारतीय भाजपचे कार्यकर्ते मारहाण केली, सर्व भाजपचे कार्यकर्ते. आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे ते कोणी आम्हाला मारण केले सर्व त्यांच्या इथे अरेस्ट झाले पाहिजे, नाही तर आम्ही इकडून हलणार नाही सर्व. खरं तर हा 40 ते 50 वर्ष जुना रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे. कुठलाही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचे अधिकार नाही आहेत. आणि या ठिकाणी ज्या टायमाला इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमाला बाँड्री मारली होती त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं का 20 फुटाचा रस्ता सोडणार, आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर 20 फूट जागा त्यांनी सोडली. त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इतक्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला आहे. खरं तर ही जी गार्डनची जागा आहे, ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे. इतक्या रहिवाशांची गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला, आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता. पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे आणि शासनाचा पैसा आहे. त्याच्यामुळे हा काही 2 नंबरचा पैसा नाही किंवा गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरीने उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू करत आहे. हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो. काय सांगाल, आमदार गणपत गायकवाड इथं आता भूमिपूजन करायसाठी आले होते, काय गोंधळ काय झाला? स्थानिक रहिवाशांची मागणी आहे मागील 40 वर्षापासून. या विभागामध्ये या लोकांना येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला रस्ता मिळावा, जेणेकरून इथे ॲम्ब्युलन्स, कधी वयोवृद्ध लोक असेल, आजारी असेल, त्यांना तिथपर्यंत गाडी गेली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही रस्त्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे आज इथे भूमिपूजनचा कार्यक्रम होता, पण काही संस्थेवाले ही जागा गिळंकृत करायचा प्रयत्न करण्यासाठी इथे त्यांचा मागच्या 40 वर्षापासून प्रयत्न आहे. आणि आज आमदार साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला तो कार्यक्रम त्यांनी बंद पाडायचा प्रयत्न केला, आमदार साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा एकच उद्देश आहे की ही जागा त्यांनी हडप करायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि स्थानिक लोकांना त्यांना रस्ता सोडायचा नाही आहे. ही पायवाट किती वर्षापासून आहे? ही 40 वर्षापासून आहे. आता 40 वर्ष इथे कमीत कमी 3-4 हजार लोकांचा हा रस्ता आहे. जर हा रस्ता बंद झाला तर लोकांनी यायचं जायचं कुठून, हा प्रश्न आहे. आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला इथून रस्ता पाहिजे आणि आमदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की हा रस्ता बनणारच आणि लोकांचा रस्ता ते कोणीही अडवू शकत नाही. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.